बाळांनो वेलकम. आज आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन हा टॉपिक शिकायचा आहे. हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि खूप इझी टॉपिक आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण युरिन फॉर्मेशनची प्रोसेस शिकलो. युरिन कशा तऱ्हेनं फॉर्म होत असतं आपल्या बॉडीमध्ये हे आपण डिस्कस केलं. आता आज आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन शिकायचं आहे. पण त्याच्या अगोदर हे जे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं युरिन फॉर्मेशनची प्रोसेस, त्याचा एक आपण क्विक रिवाइज करू, त्याला एक क्विक रिव्हिजन करू त्याची, आणि मग नंतर आपला हा जो टॉपिक आहे आजचा तो आपण कंटिन्यू करू. तर बघा, आपली जी युरिन फॉर्म होत असते आपल्या बॉडीमध्ये ती 3 स्टेपमध्ये युरिन फॉर्म होते. त्या 3 स्टेप्स कोणत्या आहेत? तर त्या 3 स्टेप्स आहेत ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन किंवा त्याला अल्ट्रा फिल्ट्रेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड स्टेप आहे युरिन फॉर्मेशनची, ती म्हणजे सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन, आणि थर्ड आहे ट्युब्युलर सिक्रेशन किंवा ऑगमेंटेशन. अशा 3 स्टेप्स कंप्लीट झाल्या की मग आपली युरिन फॉर्म होत असते. तर युरिन म्हणजे काय? तर युरिन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये तयार झालेले सगळे वेस्ट प्रोडक्ट आधी ब्लडमध्ये जातात, मग ब्लडमधून ते किडनीमध्ये जातात. किडनी काय करते? त्या सगळ्या वेस्ट प्रोडक्टला म्हणजे आपल्या ब्लडला फिल्टर करते आणि त्याची युरिन फॉर्म करते. म्हणजे युरिनमध्ये काय आहे? युरिनमध्ये वॉटर तर आहेच, सोबत आपल्या बॉडीमध्ये तयार झालेले ते सगळे वेस्ट प्रोडक्ट, आपल्या बॉडीमध्ये जमा असलेला सगळा कचरा म्हणजे ती युरिन आहे. तशा तऱ्हेनं ही युरिन आपल्या किडनीजमध्ये, दोन्ही किडनीमध्ये तयार होत असते, ज्याच्यामध्ये की आपल्या बॉडीमधले वेस्ट प्रोडक्ट आहेत. आपण लघवी करतो म्हणजे काय करतो? आपल्या बॉडीमध्ये तयार झालेले सगळे वेस्ट प्रोडक्ट आपण आपल्या त्या लघवीमधून, आपल्या त्या युरिनमधून आपण बॉडीच्या बाहेर फेकून देत असतो. ते युरिन फॉर्म व्हायसाठी ह्या 3 स्टेप्स खूप इम्पॉर्टंट आहे. या 3 स्टेप्समधूनच आपली युरिन फॉर्म होत असते. आणि हे लघवी तयार व्हायसाठी, युरिन तयार व्हायसाठी किंवा हे ब्लड फिल्टर व्हायसाठी काही फोर्सेससुद्धा आवश्यक आहे, काही प्रेशरसुद्धा आवश्यक आहे. आणि ते प्रेशर कोणतं प्रेशर आहे? तर 3 टाईपचे प्रेशर इथे आवश्यक असतात. कोणते प्रेशर आहेत ते? तर हायड्रोस्टॅटिक प्रेशर इन ग्लोमेरुलस, सेकंड आहे ऑस्मोटिक प्रेशर ऑफ ब्लड, त्यानंतर आहे थर्ड कॅप्सुलर किंवा फिल्ट्रेट हायड्रोस्टॅटिक प्रेशर. असे 3 प्रेशर आवश्यक आहे, 3 फोर्सेस आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपलं ब्लड फिल्टर होईल आणि युरिन फॉर्म होईल. हे प्रेशर नसले तर मग आपलं युरिन फॉर्म होणार नाही. यातलं हे जे प्रेशर आहे फर्स्ट नंबरचं, हे युरिन हे फिल्ट्रेशनला हेल्प करणार आहे. आणि हे जे दोन प्रेशर आहेत हे फिल्ट्रेशनला अपोज करणारे प्रेशर म्हणून ओळखल्या जातात. तर ते आपण लास्ट लेक्चरमध्ये हे सगळं काही बाळांनो डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. हे तुमची पुढे ही लिंक लागली पाहिजे म्हणून हे आपण एकदा रिवाइज केलेलं आहे. तर आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन हा आपला टॉपिक शिकायचा आहे. आणि त्याच्या अगोदर आपल्या बुकमध्ये जी एक छोटीशी डायग्राम दिलेली आहे ती डायग्राम आपण ड्रॉ करू. तुमच्याकडे जर ही टेक्स्टबुक असेल तर ते टेक्स्टबुक बघा. तुम्हाला न बघता ती डायग्राम काढता आली पाहिजे. डायग्राम तुम्हाला पाठ नसली तरी चालेल, पण कुठे काय काय होते तर ते एकदा तरी समजून घ्या. तर मी ती बोर्डवर आधी ती डायग्राम काढतो. त्या डायग्रामवरूनच आपल्याला हे सगळं डिस्क्रिप्शन समजणार, अदरवाईज समजणार नाही. तर सगळ्यात आधी ही आपण जे फिगर आहे, डायग्राम आहे, ते ड्रॉ करू. तर बाळांनो, आपल्याला आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन ही प्रोसेस सगळी काही समजून घ्यायची आहे. आणि ही प्रोसेस समजण्यासाठी मी बोर्डवर ही डायग्राम काढलेली आहे, ही फिगर काढलेली आहे. आणि ही अशीच डायग्राम आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा दिलेली आहे. NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा ही अशीच डायग्राम दिलेली आहे. तुम्ही जर नीटची प्रिपरेशन करत असले तर तुम्हाला ही डायग्राम कामात पडेल. हा जो टॉपिक आहे बाळांनो आपला कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन, हा तसा तर खूप लेंदी आहे, खूप मोठी प्रोसेस आपल्याला दिलेली आहे. आणि तुम्ही जर तसं वाचलं तर तुमच्या बिलकुल लक्षात येणार नाही. जर तुम्ही ही डायग्राम व्यवस्थित समजून घेतली तरच तुम्हाला हा टॉपिक जो समजणार आहे. म्हणून या डायग्रामला चांगल्या तऱ्हेनं तुम्ही ऑब्झर्व करा. आपल्या नोटबुकमध्ये तुमची रफ बुक असेल किंवा नोटबुक असेल त्याच्यामध्ये ही डायग्राम जी आहे ती काढून बघा. प्रत्येक पार्ट व्यवस्थित तऱ्हेनं समजून घ्या, प्रत्येक पार्ट ऑब्झर्व करा, तरच तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस समजेल बाळांनो. तर सगळ्यात आधी बघा, आता आपण काय करू, स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. तर त्याच्या अगोदर आपल्याला ही डायग्राम कशी आहे काढलेली, याच्यामध्ये कोणते पार्ट आहेत ते समजून घेऊ. नंतर मग याचं डिस्क्रिप्शन जे आहे ते आपण एक्सप्लेन करू. तर बघा, आता काय दिसते तुम्हाला, ही डायग्राम जी आहे ही 2 पार्टमध्ये डिवाइड केलेली. आपण हा आहे नेफ्रॉन, आणि हे दिसते तुम्हाला व्यासा रेक्टा. ही जी ट्यूब आहे ही व्यासा रेक्टा, ही सुद्धा ट्यूबच आहे जिला आपण नेफ्रॉन असं म्हणतो. हे सगळं स्ट्रक्चर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये माहिती आहे. तर इथे तुम्हाला काय दिसते की ही जी डायग्राम आहे ही नेफ्रॉनची आहे. नेफ्रॉनचे वेगळे पार्ट आहेत इथे दिलेले, ही आपण ऑलरेडी शिकलेलं आहे बाळांनो. तर बघा परत एकदा की हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं हे तर आपल्याला माहिती आहे, कपसारखं स्ट्रक्चर, बोमन कॅप्सूल, याच्यामध्ये आहेत ग्लोमेरुलस. इथे तुम्हाला ह्या ज्या 2 ब्लड व्हेसल्स दिसतात, एक आहे इफ्रंट आर्टिरियोल, ॲफ्रंट आर्टिरियोल, हे सुद्धा आपण शिकलो. त्यानंतर मग आता तुम्हाला आणखीन ही लांब अशी ही ट्यूब दिसते जी गुंडाळलेली कॉइलिंग, PCTचा रिजन आहे. मग हा यू शेप असं तुम्हाला ट्यूब दिसते, तिला आपण लूप ऑफ हेनले असं म्हणतो किंवा हेनले लूप म्हणतो. नंतर मग आता आपल्याला
कलेक्टिंग डक्ट असं स्ट्रक्चर दिसतं. तर ह्याचा आपण असं हे स्ट्रक्चर जे आहे नेफ्रॉनचं आहे, याचा स्टडी आपण ऑलरेडी केलेला आहे बाळांनो. हे पूर्ण आपल्याला माहिती आहे, त्याच्यात असं विशेष असं काही नाही. त्यानंतर ही जी दुसरी डायग्राम आहे व्यासारेक्टाची आहे. तर व्यासारेक्टा काय एक ब्लड व्हेसल आहे, एक ट्यूब आहे. ही ब्लड व्हेसल जी आहे या लूप ऑफ हेनलेच्या आजूबाजूला अशी गुंडाळलेली असते. आता समजण्यासाठी आपण याला आपल्या या लूप ऑफ हेनलेच्या आजूबाजूला असं गुंडाळू शकत नाही, म्हणून याला आपण सेपरेट इथे ड्रॉ केलेला आहे. सेपरेट ही ट्यूब अशी काढलेली आहे, ब्लड व्हेसल आहे, याच्यामध्ये ब्लड असते. ठीक आहे. आणि ही जी ट्यूब आहे नेफ्रॉन म्हणजे काय, ही ट्यूबच आहे. या ट्यूबमध्ये आपली लघवी असते किंवा ग्लोमेरुलर फिल्ट्रेट असते. तर अशा तऱ्हेने ह्या दोन डायग्राम आहेत. ते अशा डायग्राम इथे सुद्धा आहे. तुम्हाला हे दिसेल की ही आपली नेफ्रॉनची डायग्राम आहे. हे आहे आपला लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनलेच्या आजूबाजूला तुम्हाला दिसते ही जी ब्लड व्हेसल आहे. ही जी ब्लड व्हेसल आहे, या ब्लड व्हेसलला काय म्हटलेलं आहे, या ब्लड व्हेसलला व्यासारेक्टा असं म्हटलेलं आहे. तर इथे ही व्यासारेक्टा आपण इथे याच्या आजूबाजूला गुंडाळून ठेवलेली आहे, पण इथे आपल्याला असं करता आलं नाही, कारण आपल्याला हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. म्हणून ही व्यासारेक्टा जी आहे, ही जी ट्यूब आहे ब्लड व्हेसल, ही आपण सेपरेट काढलेली आहे. ठीक आहे. तर हे लक्षात आलं. त्यानंतर बघा आता आणखीन काय काय आपण ऑब्झर्व करू. याच्यामध्ये आणखीन काय काय पार्ट आपल्याला या डायग्राममध्ये दिसतात. तर या डायग्राममध्ये आपल्याला दिसते की हा कॉर्टेक्स इथे आपण काढलेला आहे. त्यानंतर हा आउटर मेड्युला, इनर मेड्युला काढलेला आहे. तर बघा हे जे आहे, हे आपला हा जो नेफ्रॉन आहे हा किडनीमध्ये प्रेझेंट असतो. आपल्याला तर माहिती आहे, आपल्या प्रत्येक किडनीमध्ये 10-10 लाख एवढे नेफ्रॉन्स प्रेझेंट असतात. आणि नेफ्रॉनचे काही पार्ट किडनीच्या कॉर्टेक्समध्ये प्रेझेंट असतात आणि काही पार्ट मेड्युलामध्ये प्रेझेंट असतात. आपण याचा पण स्टडी केला आहे. किडनीचे 2 पार्ट असतात. किडनीला 2 पार्ट आहेत. किडनीचा आउटर पार्ट आपण त्याला कॉर्टेक्स म्हणतो, किडनीचा आतला पार्ट आपण त्याला मेड्युला असं म्हणतो. तर याच कॉर्टेक्स आणि मेड्युलामध्ये हे नेफ्रॉन्स प्रेझेंट आहेत. तो थोडंसं मी तुम्हाला डायग्राम काढून हे एक्सप्लेन करून सांगतो. बघा बाळांनो, एक मोठीशी अशी किडनीची डायग्राम काढतो. आता ही आहे एक मोठी अशी किडनी काढलेली मी इथे. आणि आता तुम्हाला दिसेल की या किडनीचे 2 रिजन्स असतात. किती? 2 रिजन. आपण याचा स्टडी केला. हा आउटर जो रिजन आहे याला काय म्हटलं, कॉर्टेक्स म्हटलं आपण किडनीच्या आउटर रिजनला. आणि किडनीचा हा जो इनर रिजन आहे याला आपण मेड्युला असं म्हटलं आहे ना बाळांनो. आपण शिकलेलं आहे 8वा बघा व्यवस्थित. तर अशा तऱ्हेने किडनी ही 2 पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे, कॉर्टेक्स आणि मेड्युला. आता या किडनीमध्येच हे नेफ्रॉन्स प्रेझेंट आहेत. तर हे नेफ्रॉन जे आहे हे ट्यूब सारखं स्ट्रक्चर आहे. बघा मी इथे काढतो. आता बघा हे ट्यूब सारखं मी इथे स्ट्रक्चर काढलेलं आहे. बघा हे ट्यूब सारखे स्ट्रक्चर काढलेले आहे. हे आहेत काय, हे आहेत नेफ्रॉन्स. आता तुम्हाला दिसते की हे जे नेफ्रॉन्स आहेत, नेफ्रॉनचा काही पार्ट या कॉर्टेक्समध्ये आहे ना. बरोबर ऑब्झर्व करा. बघा नेफ्रॉनचा काही पार्ट कॉर्टेक्समध्ये आहे आणि नेफ्रॉनचा काही पार्ट या मेड्युलामध्ये सुद्धा आलेला आहे. बघा आहे ना. तर कोणता पार्ट या नेफ्रॉनचा कोणता पार्ट या कॉर्टेक्समध्ये आहे तो तुम्हाला दिसते. तर नेफ्रॉनचा हा जो पार्ट आहे हा कॉर्टेक्समध्ये आहे. कोणता पार्ट कॉर्टेक्समध्ये आहे बाळांनो, तो तुम्हाला दिसते. हे जे बौमन कॅप्सूल आहे, त्याचबरोबर पीसीटी, डीसीटी हे पार्ट कॉर्टेक्समध्ये आहेत. म्हणजे या रिजनमध्ये आहेत. हे वरती तुम्हाला जे दिसते कॉर्टेक्समध्ये तो आहे बौमन कॅप्सूलचा रिजन आहे. पीसीटी, डीसीटी हे कॉर्टेक्समध्ये आहेत. आणि हे जे ट्यूब आहे लूप ऑफ हेनले आपण ज्याला म्हणतो, म्हणजे बघा हे मेड्युलामध्ये स्ट्रक्चर आहे. ही जी आपली ट्यूब आहे यू शेप, हा लूप ऑफ हेनले. तर हा लूप ऑफ हेनले हा किडनीच्या कोणत्या पार्टमध्ये प्रेझेंट आहे, तर मेड्युलामध्ये प्रेझेंट आहे. तो तुम्हाला दिसतेच. आउटर मेड्युला, इनर मेड्युला, मेड्युलाचा वरचा पार्ट आउटर मेड्युला, मेड्युलाचा आतला पार्ट इनर मेड्युला. तर त्या मेड्युलामध्ये कोणता पार्ट प्रेझेंट आहे नेफ्रॉनचा तो तुम्हाला दिसेल. हा जो लूप ऑफ हेनले आहे आणि हे जे कलेक्टिंग डक्ट आहे हे कुठे प्रेझेंट आहे, मेड्युला या रिजनमध्ये प्रेझेंट आहे. तुम्हाला दिसते ही कलेक्टिंग डक्ट आणि हा आहे आपला लूप ऑफ हेनले. तर लूप ऑफ हेनले कुठे आहे, मेड्युला या रिजनमध्ये आहे. लक्षात आलं. तर अशा तऱ्हेनं हे स्ट्रक्चर आहे बाळांनो. बिलकुल सिंपल आहे, बिलकुल इझी आहे. थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता आहे बाळांनो. डायग्राम जे आहेत ह्या व्यवस्थित तुम्हाला समजणे आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्हाला ह्या डायग्राम समजणार नाही, पुढे तुम्हाला काहीही करता येणार नाही किंवा तुम्हाला कोणतंही स्ट्रक्चर एक्सप्लेन करता येणार नाही, तुमच्या लक्षात राहणार नाही. म्हणून या सगळं काही डायग्रामवरच डिपेंड आहे. त्यानंतर आणखीन काय पार्ट आपल्याला दिसतात, तर बघा इथे तुम्हाला दिसेल की मी काढलेला आहे H2O मॉलिक्यूल वॉटर बाहेर निघताना दिसते तुम्हाला. असं ॲरोनी दाखवलेलं आहे. NaCl पण मी इथे दाखवलेला आहे. युरिया वगैरे पण दाखवलेला आहे. आता या बाणांचा हा जो ॲरो काढलेला आहे याचा मिनिंग पण तुम्हाला सांगतो. आता बघा बाळांनो, फॉर एक्झाम्पल मी इथे अशी एक ट्यूब काढून घेतो. ठीक आहे. हा जो आहे हे जे आपलं लूप ऑफ हेनले आहे, हे लूप ऑफ हेनले मी इथे काढलेलं आहे. ठीक आहे. आता बघा की
आपल्याला दाखवायचं आहे की वॉटर या लूप ऑफ हेनलेमध्ये जाणार, म्हणजे या ट्यूबमध्ये जाणार. तर मग मी कसं दाखवणार ते, तर मी अशा ॲरोनं दाखवणार. म्हणजे आता याचा मिनिंग काय बाळांनो, वॉटर जे आहे या ट्यूबमध्ये चाललेलं आहे. असा जर ॲरो असला तर याचा अर्थ काय की वॉटर हे ट्यूबमध्ये जात आहे. आणि जर मी असा ॲरो दाखवला, उलटा जर ॲरो दाखवला, बाण दाखवला, याचा मिनिंग काय की वॉटर ट्यूबमधून बाहेर निघत आहे. वॉटर ट्यूबमधून बाहेर निघत आहे असा ॲरो जर काढला तर, आणि असा ॲरो जर काढला तर बाहेरचं काहीतरी ट्यूबमध्ये येत आहे असा त्याचा मिनिंग होईल बाळांनो. बघा किती सिंपल आहे. तर आता तुम्हाला दिसेल की ही ट्यूब आहे, या ट्यूबमधून तुम्हाला दिसेल हे NaCl जे आहे हे बाहेर पडत आहेत. त्याचबरोबर ही जी कलेक्टिंग डक्ट आहे याच्यामधून वॉटर बाहेर पडत आहे. त्याचबरोबर हे जे तुम्हाला डिसेंडिंग लिंब दिसते, या डिसेंडिंग लिंबमधून वॉटर बाहेर पडताना तुम्हाला दिसत आहे. असा ॲरो म्हणजे ट्यूबमधून काहीतरी बाहेर पडत आहे. लक्षात आलं का? जर असा ॲरो असता तर मग याचा अर्थ काय की ट्यूबमध्ये काहीतरी आतमध्ये जात आहे. तर हा ॲरोचा मिनिंग समजून घ्या बाळांनो, किती इझी आहे. तुम्हाला तर माहीत सुद्धा असेल ते, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दिसते इथे की हे जे 300, 600, 1200 वगैरे आपण काढलेलं आहे हे काय आहे. तर हे जे आहे हे कॉन्सन्ट्रेशन आहे बाळांनो. हे काय आहे, हे कॉन्सन्ट्रेशन किंवा ऑस्मोलॅरिटी आहे. काय म्हणतात याला, कसं वाचतात बाळांनो ते सुद्धा लक्षात ठेवा. की बघा हे जो वरचा पार्ट आहे आपल्या या व्यासा रेक्टाचा आणि या नेफ्रॉनचा हा जो वरचा पार्ट आहे याच्यामध्ये ऑस्मोलॅरिटी किंवा कॉन्सन्ट्रेशन किती आहे. तर किती आहे इथे कॉन्सन्ट्रेशन, इथे कॉन्सन्ट्रेशन असते ते म्हणजे 300 मिली ऑस्मोमोल पर लिटर असं त्याला वाचतात बाळांनो. त्यानंतर हे कॉन्सन्ट्रेशन वाढत जाते. बघा इथे कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं आणि म्हणून मग इथे कॉन्सन्ट्रेशन किती आहे, इथे कॉन्सन्ट्रेशन आहे पहिले 600 होतं, आता 300 होतं आधी, आता 600 झालं. किती झालं, 600 मिली ऑस्मोमोल पर लिटर. एका लिटरमध्ये असलेलं हे कॉन्सन्ट्रेशन आहे बाळांनो. लक्षात आलं, पर लिटर म्हणजे एका लिटरमध्ये असलेलं. त्यानंतर हे कॉन्सन्ट्रेशन आणखी वाढत चाललं. बघा आणखीन हे वाढत चाललं खालच्या रिजनमध्ये. जसं तुम्ही कॉर्टेक्समध्ये कमी आहे, जसं तुम्ही मेड्युलामध्ये जाणार, आतमध्ये जाणार, तसं हे कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललं. तर मेड्युलामध्ये किती आहे कॉन्सन्ट्रेशन, मेड्युलामध्ये कॉन्सन्ट्रेशन आहे 1200 मिली ऑस्मो पर लिटर एवढं कॉन्सन्ट्रेशन आहे. तर आता हा सगळा या प्रोसेसचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे सगळं कसं आहे या डायग्रामचा मिनिंग तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक पार्टचा काय आपण जे शो केलेलं आहे ते काय आहे, काय म्हटलं जातं त्याला, हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्या मदतीनं जे आहे आता आपल्याला ही पूर्ण प्रोसेस जी आहे ती समजून येईल. तर आता ही प्रोसेस जी आहे आपण समजून घेऊ बाळांनो. तर बाळांनो आपण हे इथे डायग्रामचा पार्ट शिकलो की जिथे ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिनची प्रोसेस होणार आहे. तर आता ही युरिन कॉन्सन्ट्रेशन कसं होतं ते आपण शिकू. बघा या पृथ्वीवरती जेवढे काही मॅमल्स असतील आपण सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आपण सुद्धा मॅमल आहे. मॅमल म्हणजे कोण, ज्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड प्रेझेंट आहे, जे आपल्या पिल्लांना दूध पाजतात त्यांना आपण मॅमल्स असं म्हणतो. सगळेच पृथ्वीवरती जी मॅमल्स आहेत, माणूस असेल, हत्ती, घोडा, कुत्रे, हे सगळेच कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार करत असतात किंवा कॉन्सन्ट्रेटेड युरिन आपल्या बॉडीमधून पास करत असतात. आता हे कॉन्सन्ट्रेटेड युरिन जे आहे बऱ्याचदा काय होते की बघा आपण पाणी कमी पितो किंवा आपल्या बॉडीमध्ये कधी काय होते की खूप सारा घाम येतो आणि मग आपल्या बॉडीमधून वॉटर लॉस होऊन जाते. अशा वेळी आपण कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार करत असतो. तर हे कॉन्सन्ट्रेटेड युरिन करायचं मेकॅनिझम आपल्या किडनीमध्ये सुरू असते. तर ते मेकॅनिझम कुठे सुरू असते, काय असते, कशी ही प्रोसेस आहे हे सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. पण त्याच्या अगोदर बघा ही कॉन्सन्ट्रेटेड युरिन म्हणजे काय. तर कॉन्सन्ट्रेटेड युरिन म्हणजे असं युरिन की ज्याच्यामध्ये वॉटर कमी आहे आणि डिझॉल्व्ह सबस्टन्सेस जास्त आहेत, अशा युरिनला आपण कॉन्सन्ट्रेटेड युरिन असं म्हणतो. याच्या ऑपोजिट बघा आता डायल्यूट युरिन असेल, तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. तर डायल्यूट युरिन म्हणजे काय, असं युरिन की ज्याच्यामध्ये वॉटर जास्त आहे आणि डिझॉल्व्ह सबस्टन्सेस कमी आहे, अशा युरिनला आपण डायल्यूट युरिन असं म्हणतो. तसं सुद्धा तुम्ही डायल्यूट सोल्युशन, कॉन्सन्ट्रेट सोल्युशन असे वर्ड ऐकले असतील, केमिस्ट्रीमध्ये तुमचं झालं असेल. तर याच्यातूनच आपण समजून घेऊ की कॉन्सन्ट्रेट युरिन म्हणजे काय असते. तर बघा एक सोल्युशनचं आपण एक्झाम्पल पाहू. त्या सोल्युशनच्या एक्झाम्पलमधून तुम्हाला समजेल. आपण काय करू, एक भांडं एक जार घेऊ. फॉर एक्झाम्पल हा आपल्याकडे एक जार आहे आणि या जारमध्ये आपण 1 लिटर एवढं पाणी याच्यामध्ये ॲड करू. ठीक आहे, हा आहे आपल्याकडे एक जार आणि या जारमध्ये आपण 1 लिटर एवढं पाणी ॲड करू आणि मग या पाण्यामध्ये आपण काय करू, 1 kg एवढी शुगर आपण ॲड करू. ठीक आहे, आपण काय केलं, 1 किलो याच्यामध्ये साखर ॲड केली. आणखीन आपण याच्यामध्ये साल्ट ॲड करू. ठीक आहे, मीठ पण आपण ॲड करू. 1 kg साल्ट, NaCl जे आहे साल्ट याच्यामध्ये आपण ॲड केलं. अशा तऱ्हेनं आता हे सोल्युशन फॉर्म झालं. इथे सोल्युशन फॉर्म झालं बरोबर.
आता आपण काय करू, हे एक सोल्युशन रेडी झालेलं आहे. या सोल्युशनमध्ये काय आहे, या सोल्युशनमध्ये वॉटर आहे आणि याच्यात डिझॉल्व सबस्टन्सेस आहेत. कोणते डिझॉल्व सबस्टन्सेस आहेत, शुगर आहे आणि साल्ट आहे, राईट. ठीक आहे, हे असं त्याने सोल्युशन बनलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की 1 kg तर साखर आपण याच्या अगोदरच टाकली याच्यामध्ये. आता आपल्याला आणखी 1 kg साखर याच्यामध्ये ऍड करायची आहे. परत 1 kg याच्यामध्ये मीठ तर होतच, साल्ट तर होतच, 1 kg साल्ट आणखी ऍड करायचं आपल्याला. आता काय होईल बघा, आता पाणी कमी होत चाललं याच्यामध्ये. वाटर नाही ऍड केलं आपण काय ऍड केलं याच्यामध्ये, शुगर आणि NaCl साल्ट ऍड केलं याच्यामध्ये. वॉटर जेवढं आहे तेवढंच आहे. आता काय झालं, डिझॉल्व सबस्टन्सेस वाढत चालले, पाणी कमी होत चाललं. म्हणजे आता हे सोल्युशन कसं झालं, हे सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड झालं. लक्षात आलं का तुमच्या, जेव्हा वॉटर कमी असेल आणि हे डिझॉल्व सबस्टन्सेस जास्त असतील अशा सोल्युशनला आपण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असं म्हणतो. याच्या अपोजिट डायल्यूट सोल्युशन कोणतं असते तर बघा, आता आपण काय केलं याच्यामध्ये आपण 2 किलो शुगर आहे, ठीक आहे, 2 किलो शुगर आहे आणि 2 किलो साल्ट सुद्धा आहे. 2 किलो साखर टाकली याच्यामध्ये आणि 2 किलो याच्यामध्ये मीठ सुद्धा आपण ऍड केलं. पाणी 1 लिटर होतं आपलं. आता आपण काय केलं, पाणी याच्यामध्ये 5 लिटर ऍड केलं, डायरेक्ट 5 लिटर पाणी वाढवलं. आता काय झालं बघा, आता हे सोल्युशन जे कॉन्सन्ट्रेटेड होतं, आता हे सोल्युशन डायल्यूट झालं. डायल्यूट कशामुळे झालं बाळांनो, आपण वॉटर ऍड केल्यामुळे. तर लक्षात आलं का तुमच्या, जेव्हा वॉटर जास्त असेल तेव्हा सोल्युशन डायल्यूट किंवा युरिन डायल्यूट, आणि जेव्हा वॉटर कमी असेल तेव्हा सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड किंवा युरिन कॉन्सन्ट्रेटेड होईल. बिलकुल लक्षात आलं तुमच्या, कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूटचा काय बेसिक फॅक्ट आहे हे लक्षात आलं तुमच्या. बिलकुल असंच आपल्या युरिनमध्ये सुद्धा असते. आपण कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार करतो किंवा कॉन्सन्ट्रेटेड युरिन आपण बॉडीमधून पास करतो, याचा अर्थ काय की आपल्या युरिनमध्ये वॉटरचं लेवल कमी असते. कारण वॉटर कॉन्झर्व करणे आवश्यक आहे बॉडीमध्ये, कारण पूर्ण बॉडीमध्ये पाण्याची खूप आवश्यकता आहे. पाणी जर कमी झालं बॉडीमध्ये तर मग आपली बॉडी व्यवस्थित काम करणार नाही, आपल्याला वेगळे डिसीज सुद्धा होऊ शकतात. म्हणून शक्यतो आपली बॉडी जी आहे वॉटर रिटेन्शनचं काम करते, पाण्याला जास्त करून बाहेर जाऊ देत नाही. जेव्हा गरज असेल, जे एक्स्ट्राचं वॉटर झालं तरच ते बॉडीच्या बाहेर जाईल, अदरवाईज ते वॉटर बॉडीमध्येच ठेवायचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणूनच जे मॅमल्स आहेत, जे ह्युमन बिंग आहे, ते कॉन्सन्ट्रेटेड युरिन आपल्या बॉडीमधून पास करत असतात. आता हे कॉन्सन्ट्रेशन जे आहे युरिनचं, याच्यासाठी 2 ऑर्गन्स खूप इम्पॉर्टंट आहेत, 2 पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. 2 पार्ट कोणते आहेत तर बाळांनो, एक म्हणजे हे हेनलेज लूप आणि दुसरा म्हणजे हे व्हॅसा रेक्टा. हे 2 पार्ट या युरिनच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवायचं तुम्हाला. आणि हे युरिनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे बाळांनो, ते काउंटर करंट मेकॅनिझमवर चालत असते. कशावरती चालते, काउंटर करंट मेकॅनिझम. लक्षात ठेवायचं तुम्हाला, नाव लक्षात ठेवा, कशावर चालते, हे काउंटर करंट मेकॅनिझम म्हणतात त्याला. तर युरिनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते काउंटर करंट मेकॅनिझमवर काम करत असते. आणि याच्यामध्ये कोणते ऑर्गन हेल्प करत असतात, कोणत्या ऑर्गनमध्ये हे कॉन्सन्ट्रेशन होत असते तर ते होते व्हॅसा रेक्टामध्ये आणि हेनलेज ट्युब्यूलमध्ये, हेनलेज लूपमध्ये. तर काउंटर करंट मेकॅनिझम म्हणजे काय बाळांनो, काउंटर म्हणजे काय, काउंटर म्हणजे अपोजिट आणि करंट म्हणजे काय, फ्लो, अपोजिट फ्लो. आता तुम्ही इथे बघा की बघा, हे जे तुम्हाला लूप ऑफ हेनले दिसते, याचे 2 पार्ट आपल्याला दिसतात आहे ना, 2 लिंब आहे याचे किंवा 2 पार्ट आहे याचे. कोणते, हा एक आहे डिसेंडिंग पार्ट आणि दुसरा आहे असेंडिंग पार्ट. याचे सुद्धा तुम्हाला, ही जी आपली व्हॅसा रेक्टा याचे सुद्धा 2 पार्ट दिसतात. हा याचा डिसेंडिंग पार्ट, हा आहे याचा असेंडिंग पार्ट. आता इथे तुम्हाला दिसेल की जे फिल्ट्रेट आहे ते फिल्ट्रेट असेंडिंग मधून खाली येत आहे आणि डिसेंडिंग मधून खाली येत आहे आणि असेंडिंग मधून वर चढत आहे फिल्ट्रेट. याच्यामध्ये जे काय असेल, याच्यामध्ये जे युरिन वगैरे आहे किंवा जे फिल्ट्रेट आहे किंवा ट्युब्युलर फ्लुइड जे आहे ते फ्लुइड खाली येत आहे, या ट्यूबमधून खाली येत आहे आणि या ट्यूबमधून वरती जात आहे. म्हणजे यांची डायरेक्शन एकमेकाच्या कशी आहे, ऑपोजिट आहे ना, ऑपोजिट आहे ना. इथे पण तसंच आहे. इथे जो ब्लड फ्लो आहे हा खालच्या दिशेने आहे आणि या ट्यूबमध्ये ब्लड फ्लो हा वरच्या दिशेने आहे. तर अशा टाईपचं जे मेकॅनिझम आहे त्याला आपण काउंटर करंट मेकॅनिझम असं म्हणतो. या मेकॅनिझममुळेच आपली युरिन कॉन्सन्ट्रेट बनत असते. ती कशी बनते आता स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. बघा आता काय झालं की हा जो ॲफ्रंट आर्टेरियोल आहे यांनी भरपूर सारं ब्लड इथे आणलं बोमन कॅप्सूलमध्ये. हे ब्लड इथे फिल्टर झालं आणि मग इथे फिल्ट्रेट जो आहे, ग्लोमेरुलर फिल्ट्रेट, हा इथे आलेला आहे. मग हा फिल्ट्रेट जो आहे
तो पुढे पुढे सरकत जाईल. म्हणजे हे जे फ्लुइड आहे याच्या आतमध्ये ट्युब्यूलमध्ये जे फ्लुइड आहे किंवा आपण त्याला फिल्ट्रेट म्हणतो, ते फिल्ट्रेट असं पुढे पुढे सरकत जाईल आणि कुठे जाईल ते, तर ते जाईल या हेनलेज लूपमध्ये. हेनलेज लूपच्या कोणत्या पार्टमध्ये, हा जो खाली उतरणारा पार्ट आहे याला म्हणतो आपण डिसेंडिंग लूप ऑफ हेनले. तर हा डिसेंडिंग लूप ऑफ हेनले कसा आहे बाळांनो, मी तुम्हाला सांगितलं की हा थीन वॉल आहे, याची वॉल कशी आहे, थीन आहे आणि वॉटर परमिएबल आहे, म्हणजे इथून वॉटर जाऊ शकते बाहेर. मग आता बघा काय झालं की जसं हे ब्लड इथे गाडल्या गेलं, जो फिल्ट्रेट तयार झाला, हा फिल्ट्रेट पुढे पुढे सरकला, म्हणजे जे फ्लुइड पुढे पुढे सरकलं आणि या फ्लुइडमध्ये जेव्हा हे फ्लुइड या डिसेंडिंग पार्टमध्ये येईल, या हेनले लूपच्या डिसेंडिंग पार्टमध्ये येईल, तसं या फ्लुइडमधून वॉटर जे आहे या ट्यूबमधून बाहेर पडायला लागेल. बघा इथे दाखवलेलं आहे, हा ॲरो दाखवलेला आहे, वॉटर बाहेर पडताना दाखवलेलं आहे. या डिसेंडिंग ट्यूबमधून वॉटर बाहेर गेलं. मग बाहेर गेलं म्हणजे कुठे गेलं, मग ते बाहेर गेलं म्हणजेच ते इथे जे टिश्यू प्रेझेंट आहेत, किडनीमध्ये जे टिश्यू प्रेझेंट आहेत, त्या टिश्यूजमध्ये ते वॉटर गेलेलं आहे आणि मग ते वॉटर टिश्यूमधून परत कुठे जाईल, तर या व्यासारेक्टामध्ये जाईल, ब्लड कॅपिलरीमध्ये ते वॉटर जाईल. तसं हे चालतच असते. लक्षात आलं का तुमच्या? आता बघा काय झालं की इथे जे वॉटर होतं ते वॉटर बाहेर निघालं आणि वॉटर बाहेर निघाल्यामुळे सोल्युशन जे आहे याच्या आतमध्ये जे फ्लुइड आहे त्या फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. मी तुम्हाला आधीच सांगितलं बाळांनो, आताच समजून सांगितलं तुम्हाला जस्ट, की वॉटर जर कमी झालं सोल्युशनमधलं तर आपण त्याला कॉन्सन्ट्रेट सोल्युशन असं म्हणतो. इथे सुद्धा तसंच झालं. इथे जे फ्लुइड होतं त्या फ्लुइडमधून वॉटर बाहेर पडलं आणि म्हणून ते फ्लुइड कसं झालं, कॉन्सन्ट्रेट झालं. आता तुम्हाला दिसते जसं जसं हे फ्लुइड खाली उतरत जाईल, डिसेंडिंग लिम्बमध्ये खाली खाली उतरत जाईल फ्लुइड, तसं त्याच्यामधलं पाणी बाहेर जात जाईल, वॉटर बाहेर जात जाईल आणि मग ते फ्लुइड आणखी कॉन्सन्ट्रेट बनत जाईल. आधी जेव्हा ते फ्लुइड इथे होतं तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन 300 मिली ऑस्मो पर लिटर एवढं होतं, ऑस्मोस पर लिटर एवढं होतं. आता जसं हे फ्लुइड खाली खाली यायला लागलं, मग ते कॉन्सन्ट्रेशन जे आहे किंवा जी ऑस्मोलॅरिटी आहे त्याची ती वाढत चाललेली आहे. आधी 300 होती ऑस्मोलॅरिटी, आता कॉन्सन्ट्रेशन किंवा ऑस्मोलॅरिटी 600 एवढी झालेली आहे. 600 मिली ऑस्मोमोल पर लिटर एवढी झालेली आहे. आता आणखी खाली खाली हे फ्लुइड जेव्हा येईल, आपल्या डायग्राम मध्ये सुद्धा दिलेलं आहे बाळांनो, व्यवस्थित लक्षात ठेवा. तर जेव्हा आता हे फ्लुइड इथे येईल तेव्हा याची हायेस्ट एवढी ऑस्मोलॅरिटी राहील किंवा कॉन्सन्ट्रेशन राहील. किती आहे ते 1200 ml, 1200 मिली ऑस्मोमोल पर लिटर एवढं आहे. आता हे कुठे आहे बाळांनो, हे कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे, मेड्युला या रिजनमध्ये. कोणत्या रिजनमध्ये, नेफ्रॉनच्या कोणत्या पार्टमध्ये हे कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं, मेड्युला या रिजनमध्ये झालं. लक्षात आलं? आता हे फ्लुइड जे आहे, आता हे फ्लुइड पुढे पुढे सरकते आणि मग आता हे असेंडिंग लिम्ब मध्ये जाणार. आता असेंडिंग लिम्ब जे आहे बाळांनो ते लक्षात ठेवा तुम्ही. आता असेंडिंग लिम्ब हा थिक असतो आणि याच्यामधून वॉटर बाहेर पडू शकत नाही. याच्यातून काय बाहेर चाललं, तर याच्यामधून NaCl बाहेर चाललं. NaCl हे आयन्स बाहेर चालले, या ट्यूब मधून बाहेर चालले. म्हणजेच काय, या ट्यूब मध्ये जे फ्लुइड आहे त्या फ्लुइड मधून हे आयन्स बाहेर चालले. बाहेर कुठे चालले, तर बाहेर जे आपल्या किडनीमध्ये टिश्यू प्रेझेंट आहे त्या टिश्यूमध्ये हे आयन्स चाललेले आहेत. आणि अशा तऱ्हेनं मग जे कॉन्सन्ट्रेशन आहे बाळांनो ते परत जे 1200 होतं ते 600 झालं. मग आता इथे जे आहे ते 300 होईल आणि मग जेव्हा हे फ्लुइड या कलेक्टिंग डक्टमध्ये येणार आणि मग या कलेक्टिंग डक्टमध्ये हे फ्लुइड आलं की परत त्या फ्लुइड मधलं वॉटर बाहेर पडायला लागलं बाळांनो. परत वॉटर बाहेर चाललं. बघा आपण इथे काढलेलं आहे, शो केलेलं आहे. हे आहे कलेक्टिंग डक्ट. या कलेक्टिंग डक्टमध्ये जेव्हा हे फ्लुइड येणार, बघा हे फ्लुइड असं आलं याचा फ्लो, आणि जेव्हा हे कलेक्टिंग डक्टमध्ये फ्लुइड येते याच्यामधून वॉटर जाते. वॉटर फ्लुइड मधून वॉटर गेलं म्हणजे काय झालं, ते फ्लुइड कॉन्सन्ट्रेट झालं आणि म्हणून मग या डक्ट मध्ये जे फ्लुइड आहे ज्याला मग नंतर आपण युरिन असं म्हणतो. आता ते युरिन कसं आहे बाळांनो, तर ते युरिन कॉन्सन्ट्रेटेड आहे हे लक्षात ठेवा. म्हणून माणूस हा नेहमी किंवा ह्युमन बीइंग जो आहे हा नेहमी कॉन्सन्ट्रेट युरिनच पास करत असतो किंवा तयार करत असतो. आणि या युरिनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे आपल्या ब्लडच्या कॉन्सन्ट्रेशनच्या 4 पटीनं 4 टाइम्स ग्रेटर आहे. आपल्या ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन ते जे आहे ते 300 एवढं असते आणि आपल्या युरिनचं कॉन्सन्ट्रेशन हे 1200 एवढं असते. 1200 म्हणजे काय, मिली ऑस्मोमोल पर लिटर. तर लक्षात आलं, आपल्या ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन 300 आहे, पण युरिनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे बाळांनो, किंवा युरिनची ऑस्मोलॅरिटी किती आहे बाळांनो, 1200 ml. ऑस्मोलॅरिटी किंवा कॉन्सन्ट्रेशन समजलं तुम्हाला, लक्षात आलं का? हा फंडा काय आहे, तर युरिनमध्ये किंवा सोल्युशनमध्ये वॉटर जास्त असलं तर कॉन्सन्ट्रेशन कमी आणि वॉटर कमी असलं कॉन्सन्ट्रेशन जास्त.
तर अशा तऱ्हेनं युरिनच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये हा नेफ्रॉन आपला रोल प्ले करत असतो बाळांनो, लक्षात आलं. त्यानंतर आणखीन पुढचा पार्ट याच्यामधला आपण शिकू की आता बघा तुम्हाला हे इथे दिसेल हा युरिया जो आहे हा कलेक्टिंग डक्ट मधून बाहेर पडताना आपण दाखवला, असा एरो दाखवला इकडे. म्हणजे या ट्यूबमध्ये जे सोल्युशन होतं, या ट्यूबमध्ये जे फ्लुइड होतं किंवा जे युरिन होतं, त्या युरिन मधला युरिया बाहेर पडला म्हणजे कुठे गेला तो, तर किडनीमध्ये जे टिश्यू आहे त्या टिश्यूमध्ये तो गेला. ठीक आहे, लक्षात आलं का तुमच्या. आणि मग त्या टिश्यू मधून तो युरिया त्या टिश्यू मधून परत या व्हॅसा रेक्टामध्ये जातो, म्हणजे ब्लड व्हेसल्स मध्ये जातो. आणि ब्लड व्हेसल्स मधून तो युरिया परत आपल्या या बोमन कॅप्सूल मध्ये येतो. अशा तऱ्हेनं हा युरिया इथे फिरत राहतो. हा युरिया आधी या ट्यूब मध्ये होता, कलेक्टिंग डक्ट मध्ये होता, कलेक्टिंग डक्ट मधून तो टिश्यू मध्ये आला, टिश्यू मधून तो युरिया कुठे गेला, या व्हॅसा मध्ये गेला, व्हॅसा मधून तो युरिया परत या बोमन कॅप्सूल मध्ये आला. अशा तऱ्हेनं तो युरिया फिरतच राहतो इथे. आणि म्हणूनच अशा या युरियाच्या सायकलला काय म्हटलं जातं, युरिया रिसायकलिंग असा वर्ड आहे बाळांनो. काय, युरिया रिसायकलिंग असं त्याला म्हटलं जातं. आणि हा युरियाची जी रिसायकलिंग झाली किंवा युरिया जिथून बाहेर पडला तो पार्ट कोणता आहे, कलेक्टिंग डक्टचा सगळ्यात आतला पार्ट, इनर मेड्युला मधून हा युरिया बाहेर पडलेला आहे, हे सुद्धा इथे लक्षात ठेवायचं. तर अशा तऱ्हेनं या आपल्या वॉटरच्या रिॲब्झॉर्प्शन मध्ये किंवा हे जे ग्रेडियंट आहे, जे ऑस्मोटिक ग्रेडियंट आहे, त्याच्यासाठी युरिया आणि NaCl हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात बाळांनो, लक्षात ठेवा. याच्यावर क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो की जो ऑस्मोटिक ग्रेडियंट आहे, ऑस्मोटिक ग्रेडियंट म्हणजे काय की वॉटर ॲब्झॉर्ब करायसाठी जो ग्रेडियंट लागतो त्याला ऑस्मोटिक ग्रेडियंट असं म्हटलं जातं. आणि या ऑस्मोटिक ग्रेडियंटमध्ये युरिया आणि NaCl हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. तर हा तो फ्लो आपण समजून घेतला नेफ्रॉन मधला. आता या व्हॅसा रेक्टामध्ये काय होते, तो व्हॅसा रेक्टा म्हणजे काही ब्लड व्हेसल्स आहे आणि त्याच्यामध्ये आपलं ब्लड आहे. तर या नेफ्रॉन मधून जे काय बाहेर पडते ते या इकडे जाते, आपल्या व्हॅसा रेक्टामध्ये जाते, म्हणजेच कुठे जाते, ते ब्लडमध्ये जाते. तो आपल्याला दिसेल की हा या व्हॅसा रेक्टाचा ही जी बाजू हे जी लिंब आहे याचं, हा जो ऑर्गन आहे, ही जी ट्यूब आहे, याला काय म्हणणार आपण, हे खाली उतरणार आहे, म्हणून याला नाव आहे डिसेंडिंग. काय आहे, डिसेंडिंग पार्ट आहे किंवा डिसेंडिंग लिंब आहे. आणि हा वरती चढणारा पार्ट आहे म्हणून याला म्हटलं असेंडिंग पार्ट. आता तुम्हाला दिसेल की हा जो डिसेंडिंग पार्ट आहे, या डिसेंडिंग पार्टमध्ये कशाची एंट्री झालेली आहे बाळांनो, इथून हा साल्ट बाहेर पडला आणि हा साल्ट गेला टिश्यूमध्ये, आणि टिश्यू मधून हे साल्ट जे NaCl हे गेले या व्हॅसा रेक्टामध्ये गेले. तुम्हाला दिसते इथे व्हॅसा रेक्टामध्ये ते गेले, कारण की हा व्हॅसा रेक्टा जो आहे याला गुंडाळलेला आहे सगळा, याला असा कॉईल झालेला आहे. बघा इथे या डायग्राम मध्ये पण हा कॉईल झालेला आहे, म्हणजे या ट्यूब मधून जे काही बाहेर पडलं ते शेवटी या व्हॅसा रेक्टामध्ये येणार. लक्षात आलं ना. तर अशा तऱ्हेने हे मेकॅनिझम चालते. तर आता इकडे तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये NaCl ऍड झाला बाळांनो, इथून निघालेला NaCl इथे ऍड झाला, आणि H2O जो आहे, जे पाणी आहे, ते पाणी या ट्यूब मधून बाहेर पडलं. जे वॉटर आहे ते बाहेर पडलं म्हणजे कुठे गेलं, ते टिश्यू मध्ये गेलं. किडनीमध्ये टिश्यू प्रेझेंट आहे, त्या टिश्यू मध्ये ते वॉटर गेलं. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं व्हॅसा रेक्टाचं जे डिसेंडिंग लूप आहे किंवा डिसेंडिंग जो लिंब आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असते बाळांनो, कॉन्सन्ट्रेशन हे जास्त आहे. कारण बघा इथे NaCl ऍड झालं आणि वॉटर जे आहे ते वॉटर बाहेर पडलं. वॉटर बाहेर पडलं म्हणजेच काय झालं, कॉन्सन्ट्रेशन वाढलं. या ब्लडमध्ये वॉटर कमी आहे, याचा अर्थ ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. नेहमी कॉन्सन्ट्रेशनचा रिलेशन कशाची ठेवायचा, वॉटरशी. लक्षात आलं ना. तर आता बघा हा आता आपण याचं डिसेंडिंग लिंब बद्दल बघितलं किंवा डिसेंडिंग आर्म बद्दल बघितलं व्हॅसा रेक्टाच्या. आता हा व्हॅसा रेक्टाचा हा आहे असेंडिंग म्हणजे चढणारा आर्म, चढणारा हा याचा पार्ट, चढता पार्ट किंवा. ठीक आहे. आता इथे तुम्हाला दिसेल की इथे NaCl ऍड झालं होतं, इथे या असेंडिंग मध्ये आपल्याला डिसेंडिंग मध्ये NaCl ऍड झालं होतं, म्हणजे बाहेरचं NaCl जे आहे, बाहेर जे NaCl आहे, जे या टिश्यू मध्ये NaCl आहे ते याच्यामध्ये आलं होतं. पण जसं हे ब्लड या असेंडिंग आर्म मध्ये येईल तसं या ब्लड मधून NaCl बाहेर पडणार म्हणजे कुठे जाणार, ते टिश्यू मध्ये जाणार. आणि मग तुम्हाला पुढे आणखीन दिसते की NaCl हे बाहेर पडत आहे. NaCl बाहेर पडत आहे याचा अर्थ काय की कॉन्सन्ट्रेशन जे आहे ब्लडचं ते कमी होत आहे. तसंही तुम्हाला दिसेल बघा इथे वॉटर बाहेर वॉटर बाहेर गेलं की कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललं. बघा इथे पहिले कॉन्सन्ट्रेशन 300 होतं, मग आता 600 झालं, आणि इथे तर बिलकुल 1200 असं कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे. वरती जसं आपण चढणार तसं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाणार. इथे ब्लड असताना कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 1200 मिली ऑस्मोमोल पर लिटर. आणि जसं हे ब्लड वरती जाईल व्हॅसा रेक्टामधून तसं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाते. कितीपर्यंत पोहोचलं वरती, 300 मिली ऑस्मोमोल पर लिटर एवढं कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे.
तर अशा तऱ्हेनं हे सगळं मेकॅनिझम आपलं काम करत असते. हे जे आपल्या युरिनेशनची जी कॉन्सन्ट्रेशनची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये हे दोन ऑर्गन खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. कोणते दोन ऑर्गन आहेत? व्यासा रेक्टा आणि दुसरा म्हणजे आपला आहे नेफ्रॉन. तर ही कशी प्रोसेस चालते आणि हे सगळं कसं कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त होते हे सगळं व्यवस्थित तऱ्हेनं लक्षात ठेवा बाळांनो. याचा सगळं जे याच्यामध्ये तीनच गोष्टी इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे आहे आपलं वॉटर, दुसरं तुम्हाला दिसते तो म्हणजे हा युरिया आणि थर्ड म्हणजे NaCl. बस ह्या तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. कुठे वॉटर ॲड होणार आहे, कुठे वॉटर बाहेर पडणार आहे, कुठे युरिया बाहेर पडणार आहे, कुठे युरिया आतमध्ये येणार आहे, कुठे NaCl बाहेर पडणार, कुठे NaCl आतमध्ये येणार, त्याच्यावरून हे सगळं कॉन्सन्ट्रेशन ठरत असते बाळांनो. जर वॉटर बाहेर पडलं आणि NaCl आतमध्ये आलं, युरिया आतमध्ये आलं, तर ते सोल्युशन कसं झालं? ते सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड झालं. म्हणजे वॉटर बाहेर गेलं ना, भले सोल्यूट आतमध्ये आलं असेल पण ते सोल्युशन कॉन्सन्ट्रेट झालं. जर समजा वॉटर आतमध्ये आलं, वॉटर वाढत चाललं सोल्युशनमध्ये, तर ते सोल्युशन कसं झालं? ते युरिन कसं झालं? ते डायल्यूट युरिन झालं. पण माणूस जो आहे, जे ॲनिमल्स आहेत ते नेहमी कॉन्सन्ट्रेटेड युरिनच तयार करत असतात. तर या मेकॅनिझमनी आपलं युरिन जे आहे ते कॉन्सन्ट्रेट होत असतं आणि त्याची मोलॅरिटी किती असते? त्याची मोलॅरिटी असते, त्याची ऑस्मोलॅरिटी असते ते म्हणजे किती? 1200 मिली ऑस्मोमोल पर लिटर एवढी. तर ही सगळी बाळांनो आपण बिलकुल सिंपल, बिलकुल इझी अशी कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन फॉर्मेशनची प्रोसेस समजून घेतलेली आहे आणि याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपण तो लेक्चरमध्ये कंप्लीट करू. आणि या लेक्चरमध्ये जे काही तुम्हाला अडचणी असतील, जे काही तुम्हाला समजलं असा पार्ट नसेल तर तुम्ही मला कमेंट करून जरूर विचारा. मी तुम्हाला जरूर त्याचे आन्सर करायचा प्रयत्न करतो.